नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणून घेणार आहोत एक असा विषय जो केवळ आकाशात घडत नाही तर आपल्या जीवनातही घडतो. तो विषय आहे सूर्याचे उत्तरायण. हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही तर मन उजळण्यासाठी आहे, म्हणून शेवटपर्यंत जरूर ऐका. चला तर मग या दिव्य प्रकाश यात्रेला सुरुवात करूया. उत्तरायण हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचा अर्थ खरंच आपल्याला किती समजलेला असतो. उत्तरायण म्हणजे सूर्याचा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे होणारा प्रवास. हा प्रवास साधारणपणे सुरू होतो 21 किंवा 22 डिसेंबर रोजी आणि संपतो 21 जून रोजी. या 6 महिन्याच्या काळात सूर्य रोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकत जातो आणि याच कारणामुळे दिवस मोठे होत जातात, रात्री लहान होत जातात. हा बदल केवळ घड्याळावर होत नाही, तो निसर्गावर, शरीरावर आणि मनावरही होतो. आता हे समजून घेऊया थोडं शास्त्रीय दृष्टिकोनातून. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंश इतका तिरका आहे, म्हणून पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा सूर्यकिरण सर्वत्र सारखे पडत नाहीत. 21 डिसेंबर हा दिवस हिवाळी अयनांत म्हणून ओळखला जातो. या दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते आणि या क्षणी सूर्य दक्षिणायन संपवतो आणि उत्तरायण सुरू करतो. जणू सूर्य स्वतःही म्हणतो, आता प्रकाश वाढवण्याची वेळ आली आहे. उत्तरायण सुरू होताच निसर्गात एक शांत बदल घडतो. थंडी हळूहळू कमी होते, सूर्यकिरण अधिक उबदार होतात, झाडांवर नवीन पालवी येते, फुलं उमलायला लागतात, पक्षी पुन्हा गातात आणि हवा सांगते नवी सुरुवात झाली आहे. उत्तरायण म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे. उत्तरायण काळात 3 ऋतू येतात. पहिला ऋतू शिशिर ऋतू, थंडी असते पण सूर्य आशा देतो. दुसरा वसंत ऋतू, फुलांचा बहर, प्रेम, आनंद आणि नवजीवन. तिसरा ऋतू ग्रीष्म ऋतू, प्रखर सूर्य, ऊर्जा, कार्यशीलता. हे ऋतू आपल्याला शिकवतात जीवन सतत बदलत असतं आणि बदल चांगलाच असतो. भारतीय शास्त्रामध्ये उत्तरायणाला देवांचा दिवस मानला जातो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, उत्तरायणात देहत्याग करणारा ब्रह्ममार्गाने जातो. म्हणूनच या काळात जप, तप, ध्यान, दान हे सर्व अधिक पुण्यदायी मानले जाते. उत्तरायण म्हणजे सत्वगुण वाढवण्याचा काळ. मकर संक्रांत हा उत्तरायणाचा उत्सव. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तिळगुळ दिला जातो, पतंग उडवले जातात, पण यामागचा संदेश खोल आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणजेच कटुता सोडा, प्रेम वाढवा. उत्तरायणात सूर्यप्रकाश वाढतो, शरीराला मिळते व्हिटॅमिन डी, मन प्रसन्न होतं, आळस कमी होतो. योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार या काळात अधिक परिणामकारक ठरतात. उत्तरायण केवळ सूर्याचं नसतं, ते आपल्या आयुष्याचंही असतं. दुःखानंतरची पहाट, अश्रूनंतरचं हसू. प्रत्येकाच्या आयुष्यात एक उत्तरायण येतंच. सूर्य वळतो उत्तर दिशेला, मन वळतं विश्वासाच्या वाटेला. कालचा अंधार मागे राहतो, आजचा उजेड सोबत चालतो. उत्तरायण आकाशातच नाही, ते माझ्या मनातही घडतं. उत्तरायण म्हणजे केवळ सूर्याची दिशा बदलणे नाही, तर आपल्या जीवनाला नवी दिशा देणे आहे. हा प्रकाश तुमच्या जीवनात सदैव उजळत राहो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा भक्तीचा प्रवास इतरांपर्यंत नक्कीच पोचवा. तोपर्यंत मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात. नमस्कार.
श्री स्वामी समर्थ.